नमस्कार, मी डॉक्टर दीपेश पस्कर आपले मानवाधिकार न्यूज मध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। एक अत्यंत क्लेशदायक आणि खेदजनक अशी बातमी आपल्याला काल पाहायला मिळाली। महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची जी शोक प्रस्ताव वाचतानाची जी भाषा होती, मुळात कायदेतज्ञ त्याचबरोबर भाषेवर मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व म्हणून गणलं जायचं। परंतु काल जे शोक सभाचा प्रस्ताव जो वाचत असताना विधानसभा अध्यक्षांना पाहिलं, अक्षरशः मराठी भाषेचे धिंडवडे उडवले जात आहेत असंच वाटत होतं। साधे साधे शुल्लक शब्द सुद्धा वाचताना त्यांची एवढी दमछाक झाली। एका बाजूला मराठी भाषेचा आव आणला जातो, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च स्थानी असलेले महाराष्ट्राची विधानसभा आणि त्याच्या अध्यक्षांकडून अशा प्रकारची आमच्या मातृभाषेची हेळसांडपणा केला जातोय आणि ते सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी लाईव्ह प्रत्यक्ष पाहतोय। काळजाला लागणारी ही गोष्ट होती आणि आज कुठेतरी त्यांची त्याच्यावर प्रतिक्रिया पाहिली, ती सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी त्या क्षणी द्यायला पाहिजे होती, परंतु 24 तास उलटल्यानंतर त्यांनी ती प्रतिक्रिया दिलेली आहे। आणि ती सुद्धा कशी, कारण त्यांना असं वाटलं असेल कदाचित की काय होतं, काय होणार आहे, आमची सत्ता आहे, निकाल आमच्या बाजूने सर्व लागतात, मीच निकाल देणार आहे, मग माझ्याकडनं अशा चुका झाल्या तर काही होणार नाही। कदाचित हा त्यांचा गोड गैरसमज झालेला असेल, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, वृत्तपत्रांच्या माध्यमातून असेल, वृत्तवाहिनीमधून असेल, जशा जनतेच्या प्रतिक्रिया उमटल्या त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आज दिलगिरी व्यक्त केली, फक्त दिलगिरी व्यक्त केली। आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे काही लिखित स्वरूपामध्ये दिलेले होतं ते स्पष्ट नव्हतं, आता ते लिखित होतं की टायपिंग केलेलं होतं। मग तुमची जर का प्रिंट अस्पष्ट असेल तर ती तुम्ही आधी बदलून घेतली नाही का? तुम्ही तर सर्वोच्च स्थानावर बसलेला आहात। हा साधा सरळ आणि सोपा प्रश्न अध्यक्षांना की खरंच ते अस्पष्ट होतं का? अस्पष्ट होतं, मग वाचताना खरंच तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ कळला नसेल? हा शोक सभेचा प्रस्ताव होता, शोक प्रस्ताव होता आणि शोक प्रस्तावामध्ये साध्या शब्दांमध्ये आपण गडबड केलेली आहे। कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवली माझी मातृभाषा, कुठे नेऊन ठेवले माझी मराठी? म्हणजे आम्ही फक्त सत्तेसाठीच आहोत का? हा सुद्धा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो। आम्ही जर का आमचं राज्य सांभाळतोय, राज्याच्या सर्वोच्च स्थानावर आम्ही ज्या सभागृहामध्ये बसलेलो आहोत, त्या सभागृहाचं सर्वोच्च स्थान जर आमच्याकडे आहे आणि आमच्याकडूनच जर का आमच्या मातृभाषेची अशी हेळसांड होणार असेल तर या राज्यामध्ये राहणाऱ्या जनतेने करायचं काय? हा मोठा प्रश्न। म्हणून मी विधानसभा अध्यक्षांना हा प्रश्न विचारतोय की खरंच आपल्याला ते अस्पष्ट दिसत होतं का? ती जी काही प्रिंट आपल्याकडे दिलेली होती, जो प्रस्ताव आपल्या हातामध्ये दिलेला होता, तो अस्पष्ट होता का? आणि जर होता तर तो आपण आधीच का बदलला नाही? किंवा असे शब्द गडबडण्याच्या वेळेमध्ये आपण तो प्रस्ताव वाचण्यासाठी थांबवला का नाही? किंवा आपल्या शेजारी ज्यांनी हा प्रस्ताव आणून दिला त्यांना तुम्ही त्या क्षणी विचारला का नाही? ही सारवासारव करायला आपल्याला 24 तास का उलटावे लागले? सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा जनतेच्या प्रतिक्रिया उमटल्या त्यावेळेस मग या 24 तासांमध्ये आपला काय भ्रम झाला होता? काही होत नाही, आज खरा भ्रम होता का? कदापि जनता माफ करणार नाही, हे अध्यक्षांनी लक्षात घ्यावं। आपण कितीही फिरवा फिरव केली तरी आपण जी केलेली चूक आहे, मराठी भाषेचा जो अपमान केलेला आहे, हा अपमानच आहे। जरी आपण दिलगिरी व्यक्त केली तरी ही जनता आपल्याला कधीच माफ करू शकत नाही, कारण ही मातृभाषा आहे। या भाषेवर कित्येक जणांचं अतूट प्रेम आहे। ज्या मातीमध्ये, ज्या मराठी मातीमध्ये आम्ही जन्माला आलोय, त्या मराठी मातीची, त्या मराठी भाषेची, या मराठी मातीमध्ये अशी हेळसांड, ती सुद्धा सर्वोच्च पदावर बसून
थेट महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला प्रत्यक्षपणे उघड्या डोळ्यांनी पाहत असताना करतायत शोकांतिका आहे. यापुढे पुन्हा अशी गळती होणार नाही याची दक्षता या सर्वोच्च पदावर असणाऱ्या, जबाबदारी असणाऱ्या व्यक्तींनी घेणं गरजेचं आहे. राजकारण हे एका बाजूला राहतं, परंतु आपण ज्या मातृभाषेच्या, ज्या मातीच्या, या राज्याच्या ज्या काही हेळसांडपणा करतायत ना, हे फार चुकीचं आहे. हे आपल्याला न सोडणार आहे. म्हणून हे पुन्हा आपण लक्षात घ्यावं, ही आमची एवढीच विनंती आहे. डॉक्टर दीपेश पष्टे यांचा मार्गदर्शक हा शिवसंविधान व्याख्याते सत्याची साथ. जनतेसाठी कार्य ध्येय एकच ठाम, न्याय मिळवून देणं हेच आमचं काम. जेव्हा कुणी एकटा पडतो संघर्ष